Good morning, students. Today we are learn second unit of 10th 2.2 an epitome of courage म्हणजे धैर्याचं मूर्तिमंत रूप. We often tend to hide behind our weakness, disabilities, handicaps, or mourn over them our whole life through. अनेकदा आपण आपल्या कमतरता, दुबळेपणा, अपंगत्व यांच्या पडद्याआड लपायचा प्रयत्न करतो किंवा आयुष्यभर त्यांचा विचार करून कुढत बसतो. डॉक्टर स्टीफन हॉकिंग, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी, डिड नॉट डू सो. पण डॉक्टर स्टीफन हॉकिंग या शतकातील महाशास्त्रज्ञांपैकी एक यांनी मात्र तसं केलं नाही. इन स्पाइट ऑफ सफरिंग फ्रॉम अ व्हेरी रेअर अँड ड्रीड डिसीज, आणि त्यांना एका दुर्मिळ व भयंकर असाध्य अशा आजाराला तोंड देत त्यांनी आपलं संशोधन कार्य पुढे चालू ठेवलं. हीज एक्झॅम्पलरी करेज should inspire us to do our best even under trying circumstances. He passed away on March 14, 2018. आणि त्यांच्या ह्या अतुलनीय धैर्यातून आपण कसोटीच्या प्रसंगाला कसे उत्तम प्रकारे सामोरं जायचं याची आपण प्रेरणा त्यांच्याकडून घेतली पाहिजे. आणि असा ह्या महान शास्त्रज्ञाचा मृत्यू 14 मार्च 2018 रोजी झाला. एक्झॅक्टली 300 years आफ्टर द डेथ ऑफ द ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ, डॉक्टर स्टीफन हॉकिंग was born in Oxford, London on the 8th day of January 1942. या महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्या मृत्यूनंतर बरोबर 300 वर्षांनी 8 जानेवारी 1942 साली ऑक्सफर्ड येथे डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला. लिटल did his parents know that one day their little boy would be hailed as one of the greatest scientists of this country. त्यांचे जे पालक होते त्यांच्या पालकांना त्यावेळी जराही कल्पना नव्हती की त्यांचा हा लहान मुलगा पुढे जाऊन शतकातील थोर शास्त्रज्ञांपैकी एक शास्त्रज्ञ होईल. Neither could anybody imagine that his mind would soar up into space like light. आणि हे जे थोर शास्त्रज्ञ आहेत, या थोर शास्त्रज्ञांचं जरा शास्त्रज्ञांपैकी एक म्हणून त्यांची जी ओळख होती, त्यांच्या बुद्धीच्या तेजाने आसमंत उजळून जाणार आहे. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे none could predict that he would be the very epitome of courage. आणि तो धैर्याचा महामेरू म्हणून नावाजला जाणार आहेत याचा कुणालाही अंदाज नव्हता. करेज इज अ वंडरफुल थिंग. धैर्य हे एक विलक्षण चीज आहे. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट वेन फेस विथ अ ग्रेट कॅलॅमिटी. आणि मनुष्य महाभयंकर संकटांना सामोरं जाऊ शकतो. आणि हा जर गुण असेल म्हणजे करेज, धैर्य हा जर गुण अंगी असेल तर त्या ठिकाणी मनुष्य महाभय संकटांना सुद्धा सामोरं जाऊ शकतो. इट वुड नॉट बी ॲन एक्झॅगरेशन टू से दॅट डॉक्टर स्टीफन हॉकिंग, अ लिव्हिंग लिजेंड ऑफ कॉस्मॉलॉजी, डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स विश्वनिर्मितीशास्त्रातील म्हणजेच कॉस्मॉलॉजीतील एक आख्यायिका आणि धैर्य व आशावाद यांचं मूर्तिमंत रूप आहेत असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.
is the very personification of courage and hope. Expect, except his mind, his whole body is bound to a wheelchair thanks to a cruel quirk of fate. आणि त्यांचं नियतीच्या खेळाचे फाशे उलटे पडल्यामुळे एक बुद्धिमत्ता सोडली, मेंदू सोडला, तर त्यांचे बाकी संपूर्ण शरीर व्हीलचेअरला जखडलं गेलेलं होतं. आणि असं असूनही तर एट ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस कंट्री. आणि असं असूनसुद्धा या शतकातील एक ते महान शास्त्रज्ञ आहेत. अँड ॲव्हरेज चाइल्ड स्टीफन ग्रीव अप टू बी अ नॉर्मल टीनेजर फुल ऑफ मिस्चिफ अँड लॉस्ट ऑफ लव म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. आणि स्टीफन एखाद्या सर्वसाधारण मुलाप्रमाणे भरपूर खोड्या काढणारा, गणितावर आणि संगीतावर मनसोक्त प्रेम करणारा असा एक किशोरवयीन मुलगा होता. आणि इव्हन दाऊ हिज फादर वॉन्टेड टू हिम टू स्टडी मेडिसिन, ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स. त्याच्या पालकांना वाटायचं तर त्याने वैद्यकीय शिक्षण घ्यावं, पण स्टीफन मात्र गणिताकडे त्याचा कल होता. त्याच्यानंतर द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ॲट दॅट टाईम डिड नॉट हॅव अ कोर्स इन मॅथमॅटिक्स, सो ही ओपन टू स्टडी फिजिक्स इन्स्टेड. त्यावेळी ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये गणिताचा अभ्यासक्रम नसल्याने त्याऐवजी त्याने भौतिकशास्त्राचा अभ्यास करायचं ठरवलं. ॲट द एज ऑफ 17, स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग increasingly clumsy and even fell down a couple of times for no reason. आणि तो 17 वर्षाचा असताना स्टीफन यांच्या ज्या हालचाली होत्या त्याच्यामध्ये त्यांना जडपणा वाटू लागला, बोजडपणा वाटू लागला आणि 1-2 वेळा ते आकारण तोल जाऊन खाली पडले. This perplexed him and he went to see his family doctor, who diagnosed him as suffering from an extremely rare disease, ALS or LOU, Gehri's disease that affected the nerve system and eventually weaks all the muscles of the body. आणि त्यावेळेस त्यांना ते जाणू लागलं आणि त्यांनी त्यांच्या जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांचा सल्ला घेतला. तेव्हा त्यांना निदान झालं की त्यांना एक अति दुर्मिळ अशा आजाराने ग्रासलं आहे. त्या आजाराचं नाव आहे ALS किंवा LOU. गेहिन्स डिसीज नावाच्या ह्या आजारात मज्जासंस्थेवर परिणाम होतो आणि अखेरीस शरीरातील सर्व स्नायू कमकुवत होतात किंवा शिथिल होतात. His muscles, Stephen says that even as a child, his muscles coordination was nothing to write home about. आणि त्यावेळेस स्टीफन म्हणतात की लहानपणी त्यांच्या स्नायूंचा समन्वय काही फायचा चांगला नव्हता. आणि जेव्हा ते लिहायचे त्यांचे शिक्षक he recollect that his handwriting would send his teacher into a fit of frenzy. आणि जेव्हा त्यांचं जे लिखाण होतं, हस्ताक्षर होतं, ते हस्ताक्षर शिक्षकांना सुद्धा त्यांच्या हस्ताक्षरामुळे ते त्रस्त व्हायचे, अशी आठवण स्टीफन हॉकिंग सांगतात. Nor was he inclined towards sport. Nevertheless, this disease came as a bolt from the blue. आणि तसेच त्यांना खेळामध्येही रुची नव्हती. असं असलं तरी ही आजाराची बातमी त्यांना हादरवून टाकणारी होती. How much time he had left on his
प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. आणि ह्या भूतलावर ते किती काळ राहणार होते याची काहीच शाश्वती नव्हती. द प्रोग्नोसिस वॉज बॅड अँड द डॉक्टर्स सेड दे कुड नॉट बी डू मच. आणि रोगाचे पूर्वनिदान खूप वाईट होतं आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार फार काही करता येण्यासारखं नव्हतं. आणि मग अनडाउंटेड स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च अँड इव्हन गॉट एंगेज टू अ जेन वाईल्ड. आणि तरीही खचून न जाता स्टीफननं आपलं संशोधन चालू ठेवायचं ठरवलं आणि जेन वाईल्ड नावाच्या मुलीशी त्यांचा वांगनिश्चय झाला. धिस he say was because he started living life for the moment and continue his doctoral research work with renewed vigor. आणि ऐकायला उपरोधिक वाटलं, पण हॉकिंग म्हणतात की याच उद्वेगजनक परिस्थितीत ते जीवनाचा सर्वाधिक आनंद घेऊ लागले होते आणि याचे कारण त्यांनी या क्षणापुरते जगायला सुरुवात केली होती आणि डॉक्टरकीचे संशोधनही ते जोमाने त्यांनी सुरू ठेवलेलं होतं. इन द मीनव्हाईल द डिसीज वर्क इट्स वे इन टू स्टीफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल्ड. दरम्यानच्या काळात आजाराने हळूहळू स्टीफनच्या शरीराचा ताबा घेतला आणि त्यांना बऱ्यापैकी अपंग केलं. ही बिगन स्टडींग द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल टू गेट PhD बाय दिस टाईम. बघा, त्यावेळेस त्यांची जी PhD चालू होतं, ब्लॅक होल या संकल्पनेचा अभ्यास चालू होता कृष्णविवरावर. त्यावेळेस त्यांनी संकल्पनेचा अभ्यास करायला सुरुवात केली. He made many epoch-making statement that shook established theories. Scientists believe that the universe began with a Big Bang. To explain this concept better, Stephen invented that he is known as Lie algebra. आणि त्या ठिकाणी त्यांचं हातांचं आणि वाणीवरचं नियंत्रण झपाट्याने कमी होऊ लागलं होतं आणि कृष्णविवरांच्या अभ्यासाने त्यांच्या कल्पनाशक्तीला नवकल्पनांचे खुमारे फुटले. आणि त्यांनी केलेलं जे युगप्रवर्तक असं जो सिद्धांत होता तो शास्त्रज्ञांना हादरवून टाकणारा होता. त्यांच्या मते तर विश्वाची निर्मिती ही एक प्रचंड विस्फोट म्हणजे बिग बँग होऊन झालेली आहे आणि ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करण्यासाठी स्टीफनने लाय अल्जेब्राचा शोध लावला. दाऊ confined to a wheelchair with no control over his body save a finger and with a computer to help him express his thoughts. आणि शरीरावर नियंत्रण गेल्यामुळे ते व्हीलचेअरला जखडले गेलेले होते. असं असलं तरी संगणकाच्या मदतीने ते त्यांचा विचार व्यवस्थित मांडू शकत. डॉक्टर हॉकिन्स इज ॲन ऑथॉरिटी ऑन प्रोफाऊंड सब्जेक्ट ऑफ सायन्स. आणि डॉक्टर हॉकिन्स विज्ञानातील गहन अशा विषयांमध्ये अधिकारी व्यक्ती आहेत. त्याच्यामध्ये न्यूमरस हॉनररी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स हॅव बीन bestowed on him. He is a fellow of the Royal Society and member of US National Academy of Science. आणि असंख्य मानद डॉक्टरेट पदव्या आणि पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आले आहेत. रॉयल सोसायटीचे ते फेलो आहेत आणि US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे ते सदस्य आहेत. In spite of being considered Einstein's equal in intelligence, Dr. Hawkins is a very humble man. बघा, बुद्धिमत्तेच्या बाबतीत जर म्हटलं तर आईन्स्टाईनच्या तुलनेत त्यांना समजलं जात असूनही डॉक्टर हॉकिन्स अतिशय विनयशील होते किंवा ते विनयशील आहेत. डॉक्टर हॉकिन्स इज अ व्हेरी हंबल मॅन, अ सिम्पल डाऊन टू अर्थ मॅन. ही वॉज authored many books
dealing with his awesome ideas, keeping a lemon in a mind. आणि साध्या व विनम्र अशा ह्या माणसाने आपल्या अफाट कल्पना सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत अनेक पुस्तकांच्या रूपात मांडल्या आहेत. आणि त्यांचं जे लिखाण आहे, हिज रायटिंग इज अ फुल ऑफ विट अँड ह्युमर. आणि त्यांचं जे लिखाण आहे ते अतिशय विनोदी आणि मार्मिक असतं. हिज रायटिंग इज अ फुल ऑफ विट अँड ह्युमर. हिज स्टाईल इज अ सो ल्युसिड दॅट non-scientist can also understand him. His book, A Brief History of Time, is one of the best-selling books of our times. बघा, ह्या काळातलं त्यांनी अनेक पुस्तकं त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेली आहेत आणि त्यांचं लिखाण विनोदी आणि मार्मिक असतं. त्यांचा सुबोध लेखनशैलीमुळे शास्त्रज्ञ किंवा विज्ञान तज्ज्ञ नसलेले जर लोक असतील त्यांनासुद्धा त्यांचं लिखाण समजतं. आणि ह्या काळामध्ये काळाच्या संक्षिप्त इतिहासात अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम हे जे त्यांचं पुस्तक आहे या काळातल्या सर्वाधिक खपांच्या पुस्तकांपैकी एक आहे. ऑन बीइंग आस्क्ड हाऊ ही फील अबाउट हॅविंग द full ALS, Dr. Hawkins, the quintessence of optimism and hope, says not very different from the rest. बघा, ALS सारखा जो भयंकर आजार आहे तो आपल्याला जडला आहे याविषयी त्यांना काय वाटतं असं विचारलं असता आशावाद आणि सकारात्मकतेचं उत्कृष्ट उदाहरण असणारे डॉक्टर हॉकिन म्हणतात, इतरांपेक्षा फार वेगळं वाटत नाही. शक्य होईल तितकं सामान्य जीवन जगण्याचा मी प्रयत्न करतो आणि माझ्या शारीरिक स्थितीबाबत फार विचार करत नाही किंवा पॉसिबल अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन्स ऑर रिग्रेट द थिंग्स इट प्रिव्हेंट मी फ्रॉम डुईंग विच आर नॉट मेनी. आणि थोड्याशा गोष्टी करता येत नाही त्याबद्दल मी खेद करत नाही. डॉक्टर हॉकिन्स फर्मली believes that in the next millennium science will discover the core secret of the universe, its origin, its history, and maybe even predict its ultimate demise. पुढील हजारेक वर्षात विज्ञानाला विश्वाचे मूळ रहस्य उलगडता येतील. विश्वाचा प्रारंभ, इतिहास, कदाचित विश्वाचा अंत, अंतिम नाश कधी होणार याचंही भाकीत वर्तवता येईल असं डॉक्टर हॉकिनचं ठाम मत आहे. लाईक डॉक्टर हॉकिन, देर आर मेनी पीपल हू डिस्प्ले exemplary courage in their lives. Let us salute all those brave people who, in spite of being disabled, strive to do their best. आणि डॉक्टर हॉकिंगप्रमाणे असे असंख्य लोक आहेत जे आपल्या आयुष्यामध्ये अनुकरणीय किंवा आदर्श असे धैर्य प्रदर्शित करीत असतात आणि आपल्या अपंगत्वावर मात करीत अलौकिक